10 मिनिटात केवळ भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून 43 दिवसापूर्वी रिटायर्ड झालेला एक IAS अधिकारी नेमला जातो, ज्ञानेश कुमार. नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण वेगवेगळ्या कायदेविषयक विषयांवर चर्चा करतो, संविधानिक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतो. याच अनुषंगाने आज आपण भारताचे निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबद्दल बोलणं आवश्यक आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली. ज्ञानेश कुमार हे सतत चर्चेत आहेत. काही जणांच्या रागाचा ते केंद्रबिंदू आहेत, तर काही जणांच्या अत्यंत प्रेमाचे व्यक्ती ते आहेत. ज्ञानेश कुमार हे कोण आहेत? ज्ञानेश कुमार यांनी काय केलेलं आहे की त्यांच्याबद्दल सर्वत्र एक नाराजीचा सूर पसरलेला आपल्याला दिसतो. तर काही जण फार त्यांच्यावर खुश आहेत. त्याच्यासाठी कारण काय आपण शोधलं पाहिजे आणि एका माणसाची माहिती घेणं त्यामुळे आवश्यक आहे, ते म्हणजे ज्ञानेश कुमार. ज्ञानेश कुमार हे BTech सिव्हिल इंजिनियर आहेत. IIT खरगपूरमधून त्यांनी आपलं शिक्षण घेतलेलं आहे. पर्यावरण अर्थशास्त्र या विषयात हार्वर्ड स्कूलमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर 1988च्या IAS बॅचचे ते पासआउट आहेत, केरळ केडरचे. आणि भारताचे 26वे इलेक्शन कमिशनर म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार. या ज्ञानेश कुमार यांनी जे चालवलेलं आहे ते काय आहे? त्याच्यामागे कॉन्स्पिरसी आहे का? त्याच्यामागे षडयंत्र असेल तर राजकीय कारणं आहेत का? आणि ज्ञानेश कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून भारतासाठी काम करत आहेत का एका विशिष्ट राजकीय पक्षासाठी काम करत आहेत? याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती घेणं आवश्यक आहे. इतकं एक कर्तृत्व ज्ञानेश कुमार यांनी काही कालावधीमध्ये प्रस्थापित केलं. ज्ञानेश कुमार खरं तर दिल्लीतील पत्रकारांचे आवडते होते. काश्मीरी कहावा देऊन प्रत्येकाचं स्वागत करायचा, अत्यंत छान त्यांच्याशी संवाद साधायचा. याच्यामुळे ज्ञानेश कुमार हे नेहमीच दिल्लीतल्या पत्रकारांचे आवडते व्यक्ती राहिले. ज्ञानेश कुमार यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी काँग्रेसच्या कालावधीमध्ये, CPI-Mच्या कालावधीमध्ये, BJP या सगळ्या राजकीय पक्षांसोबत त्यांनी काम केलं आणि प्रत्येक वेळेस त्यांनी एकच भूमिका एकरेषीय न बदललेली अशी ठेवलेली आहे. आणि ती ज्ञानेश कुमार यांची भूमिका म्हणजे जे सत्तेत असेल त्यांच्या बाजूने काम करायचं. मग काँग्रेस असेल, CPI-M असेल किंवा BJP असेल, जे सत्तेत त्यांच्या बाजूने ज्ञानेश कुमार अशा स्वरूपात त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे आज एक फूट पाडणारे अधिकारी म्हणून ज्ञानेश कुमार पुढे येत असताना आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की ज्ञानेश कुमार नेमकं काय घडवून आणण्याचा प्रयत्न करतात आणि कोणासाठी घडवून आणतात. आपण जर पाहिलं तर त्यांच्या कालावधीमध्ये, त्यांच्या कामाच्या भागामध्ये महत्त्वाचा कार्यकाळ त्यांचा आहे. अमित शहाचे अत्यंत राईट हँड म्हणून काम करणारे ज्ञानेश कुमार हे गृह मंत्रालयातील एक अत्यंत विश्वासू व्यक्ती म्हणून अमित शहा यांच्या जवळचे हस्तक राहिले. त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या. त्या चूक बरोबर, कायदेशीर बेकायदेशीर, संविधानिक असंविधानिक या भागाने आपण विचार करू शकतो, या बाजूने आपण विचार करू शकतो. पण त्यांनी जे काम केलेलं आहे, 5 ऑगस्टला जम्मू काश्मीर हे 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागले गेले आणि त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका ज्ञानेश कुमार यांनी निभावली. आर्टिकल 370 जे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं, ज्याच्यामध्ये अस्थायी स्वरूपाचं हे कलम आहे, अस्थायी स्वरूपाची तरतूद आहे, ती काढून टाकण्यासाठीची संविधानिक प्रक्रिया सांगितलेली होती. ती संविधानिक प्रक्रिया डावलून 370 कलम निष्प्रभ करायचं, याच्यामध्ये क्रॅक टीमचा भाग म्हणून ज्ञानेश कुमार यांनी अमित शहाचे हस्तक म्हणून काम केलं. त्यानंतर जॉईंट सेक्रेटरी ते राहिलेले आहेत जम्मू काश्मीर विभाग गृह मंत्रालयाचे सुद्धा. हा त्यांचा कार्यकाळ अत्यंत महत्त्वाचा समजला गेला, जेव्हा त्यांनी आपली लॉयल्टी अमित शहांच्या प्रती, मोदींच्या प्रती सातत्याने व्यक्त केली. 2020 मध्ये अयोध्या राम टेम्पल ट्रस्ट निर्माण करण्यामध्ये ज्ञानेश कुमार यांचा अत्यंत महत्त्वाचा हात राहिलेला आहे. कायदेशीर कागदपत्र त्यांनीच तयार केलेत का सगळे या संदर्भात, अशी सुद्धा चर्चा सातत्याने सुरू राहिलेली आपण पाहिलेलं आहे. मोदी शहा यांचा अजेंडा गुप्तपणे अंमलात आणणारे एक अधिकारी म्हणून ज्ञानेश कुमार
यांनी सातत्याने वर्चस्व निर्माण केलं आणि एक ताकद म्हणून ज्ञानेश कुमार हे पुढे आलेले. मी जसं म्हटलं की अमित शहांचे राईट हँड ते आहेत. आणि जानेवारी 2024 म्हणजे 31 जानेवारी 2024 रोजी ते IAS पदावरून रिटायर्ड झाले. निवृत्त झाल्यावर 43 दिवसात, निवृत्त झाल्यानंतर केवळ 43 दिवसांमध्ये निवडणूक आयुक्त म्हणून 19 फेब्रुवारी 2025 ते 26 जानेवारी 2029 एवढ्या मोठ्या कालावधीसाठी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झाली. ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झाली ती घडामोड सुद्धा अत्यंत महत्त्वाची, षडयंत्री स्वरूपाची अशी आपल्याला असं दिसते. म्हणजे मीटिंग पूर्वी 10 मिनिटात त्यांची निवड झाली, जेव्हा की आदल्या दिवशी मुख्य निवडणूक आयुक्त भारताचे कोण होणार यासाठी 212 नावं सुचवण्यात आली होती. आणि केवळ अमित शहांचे राईट हँड म्हणून, मोदी शहांचे आवडते म्हणून 10 मिनिटांमध्ये नाव पुढे आलं ते म्हणजे ज्ञानेश कुमार यांचं, आणि ते नियुक्त झाले भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून. याला म्हणतात कायद्यामध्ये फेट अकम्प्लाय. फेट अकॉम्प्ली ही जी सिच्युएशन आहे की काहीतरी तडजोड करून पटकन एखादा माणूस जेव्हा पुढे येतो तेव्हा त्याच्यामधले हितसंबंध जे आहे ते लक्षात येण्यासारखे असतात. आणि फेट अकॉम्प्ली ही जी सिच्युएशन आहे ती ज्ञानेश कुमार यांच्या बाबतीत भारताने पाहिलेली आहे. 10 मिनिटात केवळ भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून 43 दिवसापूर्वी रिटायर्ड झालेला एक IAS अधिकारी नेमला जातो, आणि तो सुद्धा साध्या सुध्या कालावधीसाठी नाही. 19 फेब्रुवारी 2025 नियुक्त झालेले हे ज्ञानेश कुमार कार्यरत आहेत, कार्यरत राहणार आहेत जानेवारी 26, 2029 पर्यंत. खूप मोठा कार्यकाळ त्यांचा आहे, आणि या कार्यकाळात ते काय करत आहेत हे जर आपण पाहिलं तर एक छुपा अजेंडा राबवण्यासाठी ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून मोहीम सुरू करण्यात आली का, असा प्रश्न प्रत्येकासमोर पडतो. ही निवड जी केली ती कोणी केली असा प्रश्न आपल्याला पडेल. ज्ञानेश कुमार यांची निवड कोणी केली? ज्ञानेश कुमार यांची निवड होण्याच्या आधी सर्वोच्च न्यायालयाने एक समिती स्थापन केली होती, ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश स्वतः असणार, विरोधी पक्षनेते असणार, पंतप्रधान असणार, आणि अशी एक कमिटी होती जी साधारणतः निपक्ष किंवा बॅलन्स स्वरूपाची अशी करण्यात आली होती. या सगळ्या इतर व्यक्तींना डावलून जेव्हा 3 मेंबरची कमिटी करण्यात आली, ती कशाच्या आधारे, तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आमची ही जी निपक्ष स्वरूपाची कमिटी आहे ही जोपर्यंत सरकार काही कायदा करत नाही तोपर्यंत ही कमिटी काम करणार, आणि मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करायची असेल तेव्हा ही कमिटी ठरवणार. तर सरकारने कमिटी नेमली, आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेली जी कमिटी होती ती आपोआप रद्द झाली. मग ही कमिटी कोणती होती? याच्यामध्ये स्वतः पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी अशा तिघांची कमिटी. आता साधी गोष्ट आहे, आपण ही कमिटी लक्षात घेतल्यावर सुद्धा आपल्याला दिसेल की अमित शहा आणि मोदी हे एका बाजूनी, राहुल गांधी एका बाजूनी, म्हणजे 2 विरुद्ध 1 अशा मताने कोणताही ठराव पास होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्यात आली. मग त्या रूममध्ये राहुल गांधी होते, त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या निवडीला विरोध केला नाही असं म्हणण्यात आलं. विरोध केला असता तरी काय झालं असतं? विरोध केला असता राहुल गांधींनी तरी काय झालं असतं? 2 विरुद्ध 1 मतांनी ज्ञानेश कुमार यांचीच निवड झाली असते, आणि त्यामुळे ज्ञानेश कुमार यांची निवड झाली. राहुल गांधींनी विरोध केला नाही. याला खूप महत्त्व द्यायचं असेल तर एक लक्षात घ्यायला पाहिजे, राहुल गांधींनी जो आरोप केलेला आहे ही कमिटी जी नेमलेली आहे ना तीच स्ट्रक्चरल कॉम्प्रोमाइज्ड आहे. म्हणजे संरचना त्याची अशी चुकीची आहे की 2 ताकदवान मेंबर एका बाजूला आहे, मोदी आणि शहा, आणि राहुल गांधी एका बाजूला आहेत. कोणताही माणूस निवडायचा असेल तरी मोदी आणि शहाच निवडणार. जरी विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी यांचं तिथे नाव असेल तरी त्यांचा तसा काही परिणाम होणार नाही. याला म्हणतात स्ट्रक्चरल कॉम्प्रोमाइज्ड, संरचनात्मक तडजोड करण्यात आली. आणि या तडजोडीचं भविष्य, या तडजोडीचा आउटकम, या तडजोडीतून निर्माण झालेला आहे ते म्हणजे ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून झालेली नेमणूक. आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला दिसेल की
ज्ञानेश कुमार यांनी आणखी एक काम पुढे आणलं आणि ते काम त्यांना कोणी करायला सांगितलं हा राजकीय विषय नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. ते म्हणजे SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ऑफ वोटर्स रोल्स. जे मतदार याद्या आहे त्याची पुनर्रचना करायची, त्याचं परीक्षण करून पुनर्रचना करायची असा एक प्रयोग यांनी सुरू केला आणि मतदार विशेष तपासणी मोहीम सुरू. मग काही लोक जे आपल्याला मत देणारे नाही, ज्यांच्यामुळे आपण पडू शकतो, अशा अनेक लोकांना मतदार यादीतून हद्दपारच करून टाकायची ही मोहीम आहे असा आरोप त्यांच्यावर झाला. अनेकांना अपात्र करण्यात आलं. विशेषतः जे अल्पसंख्याक आहेत, मुस्लिम समाजाचे आहेत, त्यांच्यावर एक कुऱ्हाड टाकण्यात आली की त्यांना मतदार म्हणूनच काढून टाकायचं असं एक षडयंत्र याच्यातून पुढे येत आहे. असे आरोप आणि चर्चा सातत्याने सुरू झाल्या. आपल्याला तसं वरवर पाहता ही नेहमीची प्रक्रिया वाटेल की मतदार खरे आहेत, खोटे आहेत, पात्र अपात्र कोण आहे ते तपासलं पाहिजे. हे तपासलंच पाहिजे. त्यामुळे आपल्याला ही प्रक्रिया अत्यंत सोपी वाटते वरवर पाहत. पण वचपा काढण्याच्या दृष्टीने, बदला घेण्याच्या भावनेने कायद्यातनी दिलेल्या सगळ्या शक्यता वापरायच्या आणि काही लोकांना नामोहरम करून टाकायचं अशा प्रकारची मोहीम ही सुरू झाली. ते तृणमूल काँग्रेस आहेत आणि इतर काही पक्ष आहेत, त्यांनी आरोप केले की 63 लाख मतदार अपात्र करण्यात आलेले आहेत वेस्ट बेंगॉलमधून. तर निवडणूक आयोगाने सांगितलं की केवळ 5,46,053 जण अपात्र केले. आकड्यांमधली तफावत तुम्ही पहा की एक राजकीय पक्ष म्हणतो 63 लाख मतदार अपात्र केलेले आहेत, तर निवडणूक आयोग म्हणतो की केवळ 5 लाख काही मतदार हे अपात्र केलेले आहेत. एका झटक्यात अनेकांचा मतदानाचा हक्कच काढून घ्यायचा आणि त्यांना नागरिक म्हणून असलेलं अस्तित्वच नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करायची. ही जी षडयंत्री चाल आहे, हे जे राजकारण आहे, हे चुकीचं आहे असा आरोप ज्ञानेश कुमार यांच्यावर सातत्याने होत राहिलेला आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांचं कर्तृत्व तपासायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बघावं लागतात. SIR बाबत मग व्हॉट्सअपवरून केवळ सूचना दिल्या तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांना असा सुद्धा आरोप त्यांच्यावर झाला. ऑफिशियल आदेश का दिला नाही असा प्रश्न विचारण्यात आला की लेखी ऑफिशियल आदेश का दिला नाही तुम्ही SIR बद्दल, जेव्हा तुम्हाला मतदारांची मोजणी करायची आहे, पात्र कोण अपात्र कोण ठरवायचं आहे, तेव्हा व्हॉट्सअपवर मेसेज का दिला केवळ असा प्रश्न विचारण्यात आला. खरं तर कोणाचं मतदार म्हणून नाव ॲड करायचं असेल, कोणाचं मतदार म्हणून नाव डिलीट करायचं असेल तर त्याची एक कायदेशीर प्रक्रिया आहे, शहानिशा करण्याची प्रक्रिया आहे, नोटीस पाठवण्याची प्रक्रिया आहे, प्रत्यक्ष अधिकारी जाऊन त्या घरी तपासणी करेल आणि नंतर ठरवेल अशी सुद्धा प्रक्रिया आहे. या सगळ्या प्रक्रिया न करता एकूण 40,000 लोक मेले असं म्हणतात. 40,000 नाही, 40 लोक. मृत्यू का झाला 40 लोकांचा या वेस्ट बेंगॉलमध्ये की एका स्ट्रेसमुळे, की आपलं मतदार यादीतून आता नाव काढून टाकणार असा जो एक स्ट्रेस त्यांच्यावर आला, तणाव त्यांच्यावर आला, त्याच्यामुळे 40 जणांचे मृत्यू झाले असं सुद्धा म्हणणं चर्चेत आलेलं आहे. मग या सगळ्या गोष्टी आपण जर पाहायच्या असतील तर आपल्याला हा आरोप झाल्यावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणून ज्ञानेश कुमार यांनी काय उत्तर दिलं हे पाहिलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं एकच वाक्यात की आम्ही सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत, सगळ्या कायदेशीर प्रक्रियेतून हे केलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि जर TMCचा, तृणमूल काँग्रेसचा आरोप हा फार मजबूत असेल तर त्यांनी ते लोकांमध्ये प्रूव्ह करावं, प्रूव्ह इट पब्लिकली असं सुद्धा स्टेटमेंट ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त यांनी केलेलं. ज्ञानेश कुमार यांच्या चेहऱ्यावर अनेकदा लोकांना कपटी हास्य दिसलेलं आहे, क्रूरपणा दिसलेला आहे. हा माणूस कायद्यानुसार वागत नाही याच्याबद्दलच्या अनेक शंका घेण्याच्या जागा लोकांनी स्पष्टपणे लेखांमधून लिहिलेल्या आहेत, अनेक चर्चांमधून व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे लेखी स्वरूपात आणि चर्चांच्या स्वरूपात, व्हिडिओ डॉक्युमेंटेशन आणि स्क्रिप्ट स्वरूपात सुद्धा हे अनेक लेख उपलब्ध आहेत, ज्याच्यामुळे ज्ञानेश कुमार हा माणूस कपटी स्वरूपात राजकीय भूमिका घेणारा आणि विशिष्ट राजकीय पक्षासाठी काम करणारा आहे असं अनेकांनी मांडलेलं आहे. त्यामुळे यांनी आणखी केलेल्या काही गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. म्हणजे मी निवडणूक याचिका चालवतो, अनेक इलेक्शन पिटिशन चालवत असताना आम्हाला अडचणी काय येतात की कोर्ट म्हणतात तुम्ही प्रूव्ह करा,
मग प्रूव्ह करायचं असेल तर माहिती तर आपल्याजवळ नाही, मग डेटा ज्यांच्याजवळ आहे त्यांच्याकडून मागितला पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो की ईव्हीएमच्या संदर्भातली आम्हाला पुनर्मोजणी करू द्या, तर ते म्हणतात करू देणार नाही. मग त्याच्याबद्दलचा लेखी अर्ज घ्या, तर अर्ज घेण्यात येत नाही. सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या की लेखी अर्ज असे घ्यायचेच नाही, जास्त करून ते टाळायचेच आणि त्यामुळे पुरावा कोणताही राहत नाही. मग ईव्हीएम मशीनमधला डेटा द्या, असं आपण निवडणूक झाल्यावर म्हटलं, ते म्हणतात ते कोर्टाच्या आदेशाशिवाय आम्ही देऊ शकणार नाही, आम्हाला देण्यापासून बंदी करण्यात आली. कोर्टामध्ये आपण पिटिशन दाखल करतो, तर कोर्टामध्ये लवकरात लवकर काही प्रक्रिया होत नाही आणि मग यांनी स्वतः नियम तयार केला, ज्ञानेश कुमार यांनी, आणि सगळ्या निवडणूक आयुक्तांना कळवला, महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सुद्धा, की 45 दिवसच ईव्हीएम मधला डेटा ठेवायचा, नंतर तो इरेज करून टाकायचा. म्हणजे पुरावाच नष्ट करायचा अशी तंत्र त्यांनी तयार केलं. त्यानंतर मग माहितीच्या अधिकारात लोक काही माहिती मागतात की सीसीटीव्ही फुटेज द्या, मतदार केंद्रावरचं सीसीटीव्ही फुटेज द्या, मतमोजणीच्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज द्या. तर सीसीटीव्ही फुटेज म्हणजे व्हिडिओ, ऑडिओ, हे जे काही ते कॅमेरे लावलेले आहेत त्याच्यामधलं फुटेज द्या असं म्हटल्यावर त्यांनी नियम तयार केला की RTIचा कायदा आम्हाला अशा प्रकारे लागू नाही, आम्ही ती माहिती देऊ शकत नाही, ती माहिती देण्यातच येणार नाही, असा कायदा केला. म्हणजे माहितीचा अधिकार कायदा सुद्धा नाकारण्याची एक नवीन प्रक्रिया मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी साहेब यांच्या सांगण्यावरून सुरू की एकीकडे निवडणूक चोरी करायची, एकीकडे मतदान चोरी करायचं, एकीकडे त्याच्यामध्ये पारदर्शकताच काही ठेवायची नाही, सतत शंका कुशंका येतील अशा प्रकारची निवडणूक प्रक्रिया राबवायची. आणि मग लोकांनी प्रश्न विचारले की पारदर्शकतेलाच नकार, नो ट्रान्सपरन्सी, हे तत्व ज्ञानेश कुमार यांचं जे आहे त्याच्यामुळे ते शंकेच्या घेऱ्यात नेहमीच राहिलेले आहे. मग ज्ञानेश कुमार यांना विचारण्यात आला प्रश्न, जेव्हा एक डेलिगेशन गेलं तेव्हा काही जण वैतागून मग काही प्रश्न विचारतात. तेव्हा त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या 2 मुली आणि जावई यांची एवढे वेगवान पद्धतीने बढती कशी झाली, प्रमोशन्स कसे झाले? तर त्यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारे पर्सनल प्रश्न विचारू नका. जेव्हा सार्वजनिक प्रश्न विचारण्यात येतात, जेव्हा भारताच्या निवडणुकीच्या प्रक्रियेसंदर्भातले, पारदर्शकतेच्या संदर्भातले, डेटाच्या संदर्भातले माहिती मागण्यात येते, तेव्हा माहिती देण्यासाठी नकार देणारा हा माणूस व्यक्तिगत काही बोललं की मग चिडून म्हणतो की व्यक्तिगत माहिती विचारायची. व्यक्तिगत माहिती विचारणं किंवा अशा प्रकारचे आरोप करणं चुकीचंच असेल, परंतु मग वैतागलेले लोक काय करणार? तुम्ही माहितीच देत नाही, तुम्ही कोणत्याही प्रकारचा पुरावा समोर आणण्याची एकही प्रक्रिया कायम ठेवत नाही आणि कायदाच तुम्ही बदलून टाकता. हे निवडणूक आयुक्त कोणासाठी काम करत आहेत असा त्यामुळे सातत्याने आरोप झालेला आहे. मोदी शहांचे प्रामाणिक असल्याचं बक्षीस त्यांना सातत्याने मिळत राहणार. ज्ञानेश कुमार हे एक सुनियोजित प्लॅनिंगचा भाग आहे. असे भ्रष्ट अधिकारी आणायचे आणि निवडणुका जिंकायच्या, निवडणुकाच करप्ट करून टाकायच्या. निवडणुकांमध्ये काही शंका कुशंका असेल तरी उत्तरच द्यायचं नाही आणि तुम्हीच सिद्ध करा असं म्हणायचं. मग जेव्हा ईव्हीएमच्या बाबतीत असेल किंवा ईव्हीएमद्वारे झालेल्या मतमोजणी संदर्भात असेल, ज्यांनी ज्यांनी आक्षेप घेतले मग त्यांनाच म्हणायचं की तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या. मग कोणीतरी ज्ञानेश कुमार यांना म्हटलं की तुम्ही निवडणूक आयुक्तांना तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या की तुमच्या निवडणुका सगळ्या स्वच्छ, पारदर्शक, प्रामाणिक झालेल्या आहेत, मतमोजणी अत्यंत पारदर्शक आणि कायदेशीर झालेली आहे, तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या, तुम्ही अधिकारी आहात ना. त्यांनी कधी प्रतिज्ञापत्र दिलं नाही, पण इतरांना ते प्रतिज्ञापत्र मागतात कारण की त्यांचं वर्णन त्यांच्या कामाचं ज्ञानेश कुमार यांच्या इंग्लिशमध्ये एका शब्दात करता येईल, डिस्क्रीट एक्झिक्युटर म्हणून. डिस्क्रीट एक्झिक्युटर म्हणजे काय की लपून छपून मोदी आणि शहांनी सांगितलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणारा माणूस म्हणून ज्ञानेश कुमार आहे. आणि ज्ञानेश कुमार हे आता एक ऐतिहासिक गोष्टीचे साक्षीदार असणार आहेत, कारण असणार आहे. आणि ती गोष्ट आहे की 75 वर्षात, भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासानंतरच्या 75 वर्षात आतापर्यंत भारतातल्या कोणत्याही निवडणूक आयुक्तांवर महाभियोग अविश्वासाचा दाखल करण्यात आला नाही. तो महाभियोग की यांना काढून टाका, यांना पदावरून काढून टाका, यांना पदावरून हटवा अशी मागणी करणारी महाभियोग प्रक्रिया ज्यांच्या विरुद्ध सुरू झालेले आहे ते आत्तापर्यंतचे भारताच्या इतिहासातले पहिले निवडणूक आयुक्त
ज्ञानेश कुमार ठरले आहेत. आपण पाहिलं तर आपल्याला दिसेल की साधारणतः 193 विरोधी पक्षाच्या खासदारांनी साईन केलेलं आहे यांच्यावर इम्पिचमेंट प्रोसिडिंग सुरू करा. इम्पिचमेंट नोटीस देण्यात आली आणि सेंट्रल इलेक्शन कमिशनर म्हणजे मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात 143 विरोधी पक्षांच्या खासदारांनी मूव्ह केलेलं आहे नोटीस की त्यांच्यावर अविश्वास आहे आमचा आणि त्यामुळे यांना पदावरून काढा, महाभियोग यांच्यावर सुरू करा. या 193 मध्ये 130 लोकसभाचे खासदार आहेत आणि 63 राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांच्यावर जे महत्त्वाचे 3 आरोप आहेत ते आहेत की मतदारांचा मतदानाचा हक्क योग्य प्रामाणिक प्रक्रिया न करता काढून घेणे आणि अनेक मतदारांना मतदार म्हणून अपात्र करून टाकणे. दुसरा आरोप आहे की विरोधी पक्षांचे वेगवेगळे शिष्टमंडळ त्यांना भेटायला जातात, खासदारांची शिष्टमंडळ त्यांना भेटायला जातात, त्यांच्याशी ते गैरवर्तणूक करतात, चर्चा करत नाही पण अपमान करतात. आणि तिसरा महत्त्वाचा आरोप आहे की संविधानिक पदाचा ज्ञानेश कुमार यांनी गैरवापर केलेला आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांना महाभियोग खटल्याला समोर जावं लागणार आहे. आता हा जो महाभियोग खटला आहे याच्यातून ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविता येते का? तर कायदेशीर उत्तर आहे हो. अशा प्रक्रियेतून निवडणूक आयुक्त पदावर असलेल्या व्यक्तीला हटवता येते. परंतु मग ज्ञानेश कुमार यांना हटवलं जाईल का? तर वस्तुस्थिती अशी आहे की ज्ञानेश कुमार यांना हटवलं जाऊ शकणार नाही, कारण की बहुमत सध्या भारतीय जनता पक्षाकडे. ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आहे, त्यांना त्या पदावरून हटवायचं असेल तर 2/3 बहुमताने लोकसभेत सुद्धा ठराव पास झाला पाहिजे आणि राज्यसभेत सुद्धा पास झाला. बहुमत भाजपकडे असल्यामुळे ज्ञानेश कुमार यांना हटवणं हे अशक्यप्राय असणार आहे. आता याच्यामध्ये समजून घेतलं पाहिजे की ज्ञानेश कुमार यांना हटवणं जर शक्य नाही तर मग विरोधी पक्ष सगळे एकत्र मिळून अशा प्रकारची कृती का करत आहेत? तर महत्त्वाचा भाग आहे की भ्रष्ट लोक जे असतील, व्यवस्थेला भ्रष्ट करणारे, लोकशाही टांगून ठेवणारे, संविधानिक नैतिकता रसातळाला नेणारे जे लोक आहेत, जे संविधानासोबत बदमाशी करत आहेत, त्यांचा खोटारडेपणा समाजासमोर मांडला पाहिजे. त्यांची कारकीर्द क्वेश्चन मार्क केली पाहिजे, प्रश्नचिन्हांकित केली पाहिजे. याच्यातून लोकशाही सुदृढ होईल. आणि त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्यावर जे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे अविश्वासाचं, ते अत्यंत महत्त्वाचं आहे की असे नेते नकोत जे काही अधिकाऱ्यांचा गैरवापर करतात आणि ज्ञानेश कुमार यांच्यासारखे अधिकारी नकोत जे स्वतःचा गैरवापर होऊ देतात, प्रामाणिकपणा विकून टाकतात आणि केवळ राजकीय पक्षाच्या पायाशी जाऊन लोळण घेतात. असे लाळघोटे जे अधिकारी आहेत ते आपल्याला नको, ते लोकशाहीसाठी घातक आहेत. हा महत्त्वाचा संदेश भारतभर याच्यातून जाणार आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. 1951 पासून जेवढं मतदान झालं नाही तेवढं यांनी घडवून आणलं बिहारमध्ये. म्हणजे बिहारमध्ये साधारणतः 66.91% एवढं मतदान झालं. ही एवढी विक्रमी संख्या जो वोटर्स टर्नआउट आहे तो कसा झाला, ह्याच्या मागे एवढी मतदानाची प्रक्रिया सक्रिय कशी झाली, हे सगळं पाहणं सुद्धा लोकांना आता आवश्यक वाटायला लागलेलं आहे. जसं मी RTIच्या कायद्याबद्दल सांगितलं की RTIच्या अनेक कायद्यांनी बदलले, अनेक नोटिफिकेशन काढले. निवडणुका सुरू असताना, म्हणजे वेन इलेक्शन्स वेअर इन प्रोसेस, अशा निवडणुकांची प्रक्रिया सुरू असताना सुद्धा या माणसाने अनेक नोटिफिकेशन काढून कायदे बदलून टाकले, नियम बदलून टाकले. 7 महिन्यामध्ये अशा प्रकारच्या 30 सुधारणा करण्याचा विक्रम हा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेला आहे. आणि लोकांच्या दाट शंका आहेत की केवळ मोदी, शहा आणि भाजप यांच्या सांगण्यावरून ज्ञानेश कुमार यांनी स्वतःचं ज्ञान पाजळलेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांनी चुकीचं काम केलं. आपण याचा विचार नक्की केला पाहिजे की आपल्याला लोकशाहीमध्ये असे अधिकारी पाहिजे, असे मुख्य निवडणूक आयुक्त पाहिजे जे निवडणुका खरोखर प्रामाणिक वातावरणात घेतील. नेहमी शंका, नेहमी कुशंका. प्रत्येक निवडणूक होते, काही जण जिंकतात, प्रचंड बहुमताने निवडून येतात, तरी सुद्धा लोकांमध्ये उत्साह नसतो. लोकांना वाटत नाही की असं होऊ शकलं असतं.
पण मात्र ईव्हीएम मधून तसा निकाल येतो आणि त्यामुळे दरवेळेस शंका कुशंकांच्या घेऱ्यामध्ये अडकलेले निवडणुकीचे निकाल जे आहेत त्याच्याबद्दल कधीतरी स्पष्टीकरण आलं पाहिजे. लोकांच्या शंकांचं उत्तर मिळालं पाहिजे. लोकशाहीमध्ये तेच अपेक्षित आहे. पण ते होताना आपल्याला दिसत नाही. एक महत्त्वाची गोष्ट आहे की नैसर्गिक आणि तटस्थ व्यवस्थापक आहेत का आपल्याजवळ, हा मुद्दा लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि एक राजकीय नियुक्त, राजकारण प्रेरित व्यक्ती मतदार याद्यांचा चेहरा बदलणं हे काम केवळ एका राजकीय पक्षासाठी करत असेल तर आपल्याला त्याचं सगळ्यांना वाईट वाटलं पाहिजे. शेवटी महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की पारदर्शकता हा लोकशाहीचा कणा आहे. प्रामाणिकपणे निवडणुका होणं हे आवश्यक आहे. आणि एक समजूनच घेतलं पाहिजे आपण की प्रामाणिक निवडणुका केवळ होण्यासोबतच प्रामाणिक मतमोजणी आवश्यक आहे. प्रामाणिक पारदर्शक मतमोजणी होणं हा लोकशाहीमधला लोकांचा अधिकार आहे असं जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत शंका कुशंकांच्या पलीकडे जाऊन निवडणुकांच्या विजयांकडे आपण बघू शकणार नाही. आफ्टर ऑल इट्स लॉजिकल.